आपण पाहत आहात बहुजन इंडिया टोडे। बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। मद्यधुंद इस्मांचा अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात हौदोस, डॉक्टरांवर दगडफेकीचा प्रयत्न, पोलिसांकडून कारवाई। अंजनगाव सुरजी प्रतिनिधी। येथील ग्रामीण रुग्णालयात दोन मद्यधुंद इस्मांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करत गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना बुधवारी दिनांक 25 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता घडली। या इस्मांनी डॉक्टरांना शिवीगाळ करत दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला, मात्र वेळीच रुग्णालयातील सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला। सविस्तर वृत्त असे की अंजनगाव सुरजी ग्रामीण रुग्णालयात दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास सुनील प्रल्हादराव सदार वय 53 राहा जोळजवळा तालुका अंजनगाव सुरजी व रवींद्र पद्माकर घेंबळ वय 54 राहा भुगाव तालुका अचलपूर हे दोघे मद्यधुंद अवस्थेत ओपीडीची चिठ्ठी काढण्यासाठी आले। त्यावेळी रुग्णालयाची वेळ संपलेली असतानाही त्यांनी दवाखाना बंद का आहे असा सवाल करत जोरदार गोंधळ घालण्यास सुरुवात केली। दोघांनीही वैद्यकीय अधिकाऱ्यांना उद्देशून शिवीगाळ करत धमक्या दिल्या। डॉक्टरांनी समज देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी संतापून दगडफेक करण्याचा प्रयत्न केला। यावेळी उपस्थित सुरक्षा रक्षक व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली व डॉक्टरांचा बचाव केला। घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले। पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत दोन्ही इसमांना ताब्यात घेतले। उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तरुण पटेल यांच्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 85, 351(2), 352 अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली आहे। या घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। पुढील तपास अंजनगाव पोलिसांकडून आज माझी ड्युटी होती ओपीडीमध्ये 9 ते 1। त्या दरम्यान हे दोन अनोळखी इसम ओपीडी चिठ्ठी काढण्यासाठी आले। तिथं ते अनिकेत वाडेकर चिठ्ठी काढण्यासाठी कर्मचारी असते आमचा, त्याच्यावरच म्हणजे शिवीगाळ करणं चालू केली सुरुवातीला। बरोबर, चिठ्ठी कशी काय, असं हॉस्पिटल खराब आहे, उपचार होत नाही, असं नाही तसं नाही। मग आमच्या लक्षात आलं की हे दारू पिऊन आहेत। मग ते इकडे आल्यानंतर डायरेक्ट ते MS कॅबिनमध्ये गेले। MS मॅडम आहेत, ते गरोदर स्त्रियांची तपासणी करत होते। हे तिथं डायरेक्ट गेले आतमध्ये, तर मॅडमनं सांगितलं त्यांना की बघ गरोदर स्त्रियांची तपासणी चालू आहे, इथं तुम्ही यायला नाही पाहिजे। तर ते आमच्या सिक्युरिटी गार्डने तिथून ते हाकलल्यानंतर मग मी इकडून गेलो। मग आम्ही त्यांना बोललो, प्रेमानं बोललो। त्यानंतर त्यांनी एकदम शिवीगाळ करणं चालू केली। मग मी माझ्या कॅबिनमध्ये आलो। इथं आल्यानंतर त्यांना माझं शर्ट पकडण्याचा प्रयत्न केला आणि शिवीगाळ केली। बाहेर आल्यानंतर त्यानं दगड उचलला मला मारायला। त्याच्यानंतर मग आम्ही सर्व कर्मचारी धावून आलो। नंतर ते पळून गेल्यानंतर पुन्हा परत आले आणि मला मारायची धमकी दिली। गाडी घेऊन इथंच उभे राहिले। त्यानंतर मी पोलीस स्टेशनला फोन केला, तेव्हा पोलीस आलेत। आता पोलीस कारवाई चालू आहे।